प्रेमाने बोला, धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी नवीन श्रोते मंडळी असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. आता तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, प्रतिक्रिया द्यावी म्हणून म्हणत नाही आहे तुम्हाला भगवंत, तर 700 वर्षापूर्वी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितलं की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जान माझा. त्या माऊलींच्या सूत्रानुसार तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आज आपण असा एक विषय पाहणार आहोत. त्या विषयाचं नाव आहे ब्रह्मप्राप्ती हीच भ्रमाची समाप्ती, हीच अज्ञानाची समाप्ती, हीच अंधाराची समाप्ती. ब्रह्मप्राप्ती हीच भ्रमाची समाप्ती. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, साधारण 8-10 हजार वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर 90 ते 95 लोक श्रद्धाळू आणि भक्ती करणारेच तुम्हाला आढळतील. परंतु ती भक्ती करत असताना शोकांतिका ही आहे की डोळस भक्ती करत नाही आहेत. म्हणून जगद्गुरू, जगतवंद्य, जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खरे देवा. आजपर्यंत लोक भक्ती तर करतायत, भक्तीमध्ये एक रस होत आहेत, परंतु त्या भगवंताचं गुणगान वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, पुराणामध्ये त्यांनी वाचलेलं असतं. कथा, कीर्तन, प्रवचनातून त्यांनी ऐकलेलं असतं. परंतु त्याच ऐकलेल्या आणि वाचलेल्या कल्पनेतच ते वावरत असतात. प्रत्यक्षात त्या भगवंताला त्यांनी पाहिलेलं नसतं. प्रत्यक्षात भगवंताला पाहिलं नसल्यामुळं ते आजपर्यंत भगवंताला कल्पनेतच पाहत आले, कल्पनेतच भक्ती करत आले. परंतु याच्या उलट जर भौतिक सुखाचा जर आम्ही विचार केला तर बंगला, गाडी, माडी, इस्टेट, प्रॉपर्टी या सुखाच्या भौतिक गोष्टी माणसाला किंवा लोकांना कल्पनेतल्या नकोत, त्या प्रत्यक्षात हव्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर सुंदर सुखाचा संसार करण्यासाठी पत्नी कल्पनेतली नको माणसाला, ती प्रत्यक्षात हवी आहे. तहान भागवण्यासाठी पाणी कल्पनेतलं नको, प्रत्यक्षात हवं आहे. भूक भागवण्यासाठी अन्न कल्पनेतलं नको, प्रत्यक्षात हवं आहे. मग या भौतिक सुखाच्या गोष्टी जर मनुष्याला प्रत्यक्षात हव्या आहेत तर मग देव भक्ती करण्यासाठी कल्पनेतला कसा काय चालतो? तो भगवंत, तो परमात्मा प्रत्यक्षात नको? आणि तो प्रत्यक्षात मिळू शकतो, व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त होऊ शकतो. अहो, हे ग्रंथ, वेद, पुराण किंवा कथा, कीर्तन, प्रवचन या गोष्टी ठीक आहे, त्या पाहिजेतच. परंतु या सगळ्या गोष्टी बाजारात जसं भूक लागण्याचं टॉनिक येतं ना मेडिकलमध्ये, त्या टॉनिकसारख्या आहेत. नव्हे तर टॉनिकच आहेत. देवाबद्दल तुमची आस्था, श्रद्धा, प्रेम निर्माण व्हावं, भूक निर्माण व्हावी, त्याला जाणण्याची तहान निर्माण व्हावी, तुम्हाला भूक लागावी म्हणून वेद, पुराण, ग्रंथ किंवा कथा, कीर्तन, प्रवचन हे फक्त टॉनिक आहे. मग आम्ही टॉनिक पिल्यानंतर आमची भूक भागते का? त्यासाठी अन्न सेवन करावं लागतं.
तद्वतच देवाबद्दल कल्पना करून किंवा कल्पनेतली भक्ती करून आमची देवाबद्दलची भूक भागणार नाही किंवा प्रत्यक्षात देव आम्हाला प्राप्त होणार नाही. तो व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी खरं तर आम्हाला समयाच्या वर्तमान सद्गुरूला शरण येणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी. आणि म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, श्रीकृष्णाने अर्जुनाला पण समजावलं की अर्जुना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. खरं तर आमचं होतं काय की ज्याप्रमाणे वाड वडलोपार्जित वारसा हक्काने आम्हाला प्रॉपर्टी मिळते, घर मिळतं, बंगला मिळतो, शेती मिळते, जमीन मिळते, त्याप्रमाणे वाड वडलोपार्जित देवाची भक्तीसुद्धा आमच्या हिश्श्याला येते. खरं तर ज्या देवाची भक्ती माझ्या आजोबांनी केली, पंजोबांनी केली, तोच देव माझ्या आजोबांनी पूजला, तोच देव माझ्या बाबांनी पूजला, आज तोच देव मी पूजतोय. कोणाला विचारलं का देव पूजताय, तर त्यांचं उत्तर सरळ असतं, माझ्या परंपरेनुसार माझ्या आजोबा पंजोबापासून चालत आलं आहे म्हणून पूजतोय. हे तसं आध्यात्मिक उत्तरच नाही आहे. कोणाला विचारलं तर ते म्हटले की देवाची भीती वाटते म्हणून पूजतोय. कोणाला विचारलं तर ते म्हटले की सरळ सरळ सुख मिळावं, शांती मिळावी, आनंद मिळावा, हा कुठंतरी मिश्किलचा स्वार्थ आहे म्हणून पूजतोय. ही अशी वेगवेगळी उत्तरं का येतात, तर देवपूजा या शब्दाचा अर्थच आम्हाला कळालेला नाही आहे. आणि त्या शब्दाचा अर्थ समजावत असताना आज समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी म्हणजेच निरंकारी मिशनद्वारे सगळ्यांना देवपूजा या शब्दाचा अर्थ समजावत आहेत की देवपूजा म्हणजे पू म्हणजे पूर्ण आणि जा म्हणजे जाणणे. देवाला पूर्णपणाने जाणणे म्हणजे खरी देवपूजा आहे. आणि आम्ही न जाणताच भक्ती करतो. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलं की आधी देवाशी ओळखावे, मग त्याशी अन्यन्य भावे भजावे, अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे. आधी देवाला ओळखा. आणि खरं तर मनुष्य जन्माचं आयोजन, प्रयोजन, नियोजनच त्यासाठी परमात्म्यानं केलं आहे की पाहुनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकार मानवाशी परमात्मा प्राप्तीचा. तो सुंदर असा अधिकार आम्हाला तो परमात्मा प्राप्तीचा दिला, तरी आम्हाला समजत नाही आहे. आमचं मनुष्य जन्माचं आयोजन, नियोजन, प्रयोजनच त्यासाठी आहे. त्या परमात्म्याला प्राप्त करून खरं तर भक्ती केली पाहिजे, डोळस भक्ती केली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की आधी देवाशी ओळखावे, मग त्याशी अन्यन्य भावे भजावे, अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे. असं नाही लिहिलं समर्थांनी, आधी देवाशी आणावे, मग पूजन करावे, त्यानंतर विसर्जन करावे वेळोवेळा, असं नाही म्हटलं. किंवा समर्थांनी अजून एक सल्ला दिला की आपुल्या देवाशी ओळखावे, असं नाही म्हटलं, आपापल्या देवाला ओळखावे. अहो, आपुला देव म्हणजे सगळ्या विश्वाचा एकच, जो अभेद आहे, अचेत आहे, अविनाशी आहे, रंगरूपाहून न्यारा आहे, ज्याला आधी मध्य अंत रहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं, तो देव म्हणजे संपूर्ण विश्वाचा विश्वनिर्माता, जो सृष्टीपूर्वी होता. म्हणून समर्थ म्हणतात की आपुल्या देवाशी ओळखावे, मग त्याशी अन्यन्य भावे भजावे. आपुला देव, आपुल्या देवाशी ओळखावे. बघा काय म्हटलं, आपुल्या देवाशी ओळखावे, संग त्यागुनी राहावे वस्तुरूप. आपल्या देवाला ओळखा म्हटलंय. आणि तो जो आपला देव आहे तो आम्ही ओळखतच नाही आहोत.
आम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यामध्ये वावरणारा तो भगवंत, त्याच्याशी घृणा करतो, दुश्मनी करतो आणि खऱ्या अर्थानं या देहदेवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर त्यालाच आम्ही जाणत नसल्यामुळं आम्हाला कळत नाही की कळत न कळत आमच्याकडून अपशब्द निघतात, ते त्या देवाला लागतात. कारण देवाचा अंश, परमात्म्याचा अंश आत्मा त्या घटामध्ये असतो. कारण तो घट चालवणारा तो परमा. चाले हे शरीर कोणाचे ये सत्ते, कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. तो भगवंत जाना. म्हणून खरं तर समर्थ म्हणतात की नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजती धरोनी प्रेमा. ज्याच्या नाना प्रतिमा तो परमात्मा कैसाही ओळखिले पाहिजे. आणि तोच आम्ही ओळखत नाही आहे. तिथंच आम्ही चूक करतो, तिथंच आम्ही गफलत करतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत आहेत की नाना ग्रंथ पटे लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञाना विना पारता सर्व कर्म निरर्थकम. सगळी कर्म निरर्थक आहेत तुला जर आत्मज्ञान नसेल तर. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, नेमकं मला कुठं जायचं आहे याची जाणीव जर नसेल तर सर्व कर्म निरर्थक आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाशी आपण, तया नाव बोली जे ज्ञान. त्या एका ईश्वराला जाणून भक्ती करा. आज संपूर्ण विश्वामध्ये समयाचे वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तोच शुभ संदेश जगाला देत आहेत की माणसा, जर म्हणतोयस ना मुखाने की देवाची करणी आणि नारळात पाणी, म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला कोण मारी, म्हणताय ना मुखाने आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चाले ना, म्हणताय ना मुखाने की देव तारी त्याला कोण मारी. मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा आणि निरंकारी मिशनचा संदेश हृदयातून घ्या की एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. हा काही नवीन संदेश नाही आहे, फक्त शब्द बदलले. हाच संदेश जेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींकडून ज्ञान झालं होतं, तेव्हा पहिल्याच ओळीत दत्ताची आरती बोलताना नाथ महाराज म्हणतायत, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, जाणूनच भक्ती करा, असं सांगितलंय नाथ महाराजांनी. आणि तोच शुभ संदेश आज निरंकारी मिशन देतंय की एकाला जाना, एकाला माना आणि एक व्हा. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जसं म्हटलंय की राम राम सर्वची म्हणती कुणी न जाणे आत्माराम. दशरथी राम त्रिकाळीचा, अनंत काळाचा आत्माराम. रामाशी जर राम ठाऊक असता तर का शरण जाई वशिष्ठा. तुका म्हणे तुझा राम आहे तुझ पाशी, वेगे शरण जाई सद्गुरुशी, वेगे शरण जाई सद्गुरुशी. प्रेमाने बोला धन्य रंकारजी, एवम राम कृष्ण हरी. आणि जाता जाता एवढीच विनंती करतो की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रियासुद्धा द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला धन्य रंकारजी, एवम राम कृष्ण हरी.